गरुड भरारी. फोनची बेल वाजली. श्रुतीने फोन उचलला. मी प्रकाश सरंजामे बोलतोय. ते नाव ऐकताच श्रुती जरा गडबडली. एक मिनिट हां, बाबांना फोन देते, असं म्हणत तिने फोन बाबांना दिला. रिसिव्हर वर हात ठेवत ती बाबांना म्हणाली, पियुष सरंजामेंचे वडील आहेत. चहाचा कप खाली ठेवत बाबा पटकन उठले. लगबगीने फोन घेतला. हां हां, नमस्कार सरंजामे साहेब, काय म्हणताय? पलीकडून मग आवाज आला. नाही म्हटलं, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. तुमचा होकार असेल तर पुढची बोलणी करायला काहीच हरकत नाही. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून श्रुतीला बरं तर वाटलं होतं, पण त्याचबरोबर मनात शंकेची पालसुद्धा चुकचुकली. हो हो, घरी बोलतो आणि तुम्हाला कळवतो, असं म्हणत बाबांनी फोन ठेवून दिला. आणि फोन ठेवल्या ठेवल्या त्यांनी खुशखबर घरी देऊन टाकली की त्या लोकांना आपली श्रुती पसंत पडली आहे म्हणून. आईला सुद्धा आनंद झाला. तिने ती बातमी लगेचच ताईला कळवली. आईचा उत्साह पाहून श्रुतीनेच मग तिला थांबवलं. आई, इतक्यात एक्सायटेड होऊ नकोस, अजून बोलणी देखील झालेली नाही. ताईला बोललीस ते ठीक, पण आता इतर कुणालाही बोलू नकोस, श्रुती म्हणाली. लग्नाच्या बाबतीत छोटे मोठे धोके येत असतात. कित्येकदा तर जमलेली लग्नसुद्धा मोडतात. श्रुतीच्या आईला हे माहीत होतं, पण तरीही आनंद लपवता थोडीच येतो. अगदी मनासारखा जावई त्यांना मिळाला होता. यावेळेस हे एवढं चांगलं स्थळ हातचं जायला नको म्हणून आईची सगळी धडपड चालू होती. तिने देवासमोर साखर ठेवली. काय करू काय नको असं तिला झालं होतं. बाबांनाही अर्थात आनंदच झाला होता. मोठीचं लग्न झालं होतं आणि आता धाकटीसाठी सुद्धा चांगल्या स्थळाकडून होकार आला होता. यापेक्षा जास्त एखाद्या वडिलांना काय हवं असतं? आईबाबांचा उत्साह त्यांच्या रोमारोमात जाणवत होता, पण श्रुती मात्र आतून नर्वस झाली होती. तिला पियुष पसंत नव्हता असं नाही, उलट तिला तो खूप आवडला होता. त्याच्यासारखा चांगला मुलगा नवरा म्हणून मिळणं खरोखरच भाग्याची आणि कमालीची गोष्ट होती. खरं तर त्याच गोष्टीची तिला भीती वाटत होती, कारण ती रूपाने सावळी होती, दिसायला बेताची होती, ताईसारखी सुंदर नव्हती. उंची फार नाही, तब्येतीने किरकोळ. त्या मानाने पियुष दिसायला खरंच खूप छान होता. नोकरी चांगली होती. त्यांच्याकडून होकार येईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. ते लोक बघून गेल्यापासून त्यांच्या फोनची आशा श्रुतीने तर सोडलीच होती, पण आईबाबांना सुद्धा होकार येईल अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती. त्यांचा होकार आला हीच अनपेक्षित गोष्ट घडली होती आणि म्हणून सगळ्यांना जास्त आनंद वाटत होता. ती शांत शांत आहे असं पाहून शेवटी बाबांनी विचारलं, काय गं श्रुती, तुला आनंद झाला नाही का? तसं नाही बाबा, पण मला वाटतं कोणताही निर्णय घ्यायच्या आधी मी एकदा पियुष सरंजामेंशी बोलून घेते, त्यांना एकदा भेटते. तुमची काही हरकत नाही ना? तिच्या या प्रश्नावर बाबा काहीतरी उत्तर देतील असं तिला अपेक्षित होतं, पण त्याआधीच आई म्हणाली, अजिबात नाही हं, तू त्यांना भेटणार नाहीस. तू कुणालाही भेटतेस तेव्हा तत्त्वज्ञानाच्या गोष्टी बोलत बसतेस आणि मग त्यांच्याकडून नकार येतो. यावेळेस मी तुला असं अजिबात करू देणार नाही. जोपर्यंत बोलणी होत नाहीत, साखरपुड्याची तारीख ठरत नाही, तोपर्यंत तू त्यांना भेटायचं नाहीस, समजलं? आता कोणतेही मार्ग श्रुतीकडे उघडे नव्हते. एका झटक्यात आईने सगळे मार्ग बंद केले. ती ऑफिसला गेली. डोक्यात एकच प्रश्न घोळत होता, आपण इतकं काही खास नसूनही तिथून होकार आलाच कसा? कधी कधी असं काही घडलं तर माणसाला स्वतःच्या नशिबाचीच भीती वाटू लागते. स्वतःवर शंका तर येतेच. या विषयावर आईबाबांशी काय बोलणार? ते तर असंच म्हणाले असते, अगदी वेडी आहेस तू. तू काळी सावळी असलीस ना तरी दिसायला सुंदर आहेस. कोणीही मुलगा तुला होकार दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं असं म्हणणं असलं तरी याआधी 2 डझन नकार तिने पचवले होते, हे सुद्धा तेवढंच खरं होतं आणि म्हणूनच या होकाराचं तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. काय करावं? एकदा पियुषशी फोनवर बोलून घ्यावं का? आपल्या मनात जी भीती आहे, जे प्रश्न आहेत, एकदाचे त्यांना विचारून टाकावेत का? काम करता करता विचार चालू होते. दिसायला देखणा, शिकलेला, रुबाबदार, चांगली नोकरी. मग त्याने आपल्याला होकार कसा काय दिला? आई कितीही नाही म्हणाली तरी लग्न काही खेळ नाही, आयुष्याचा प्रश्न आहे.
व्यवस्थित माहिती करून घेतल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही असं तिने ठरवून टाकलं. तिने विचार करून मग पियुषला फोन फिरवलाच. त्यानेही फोन अगदी ग्रेसफुली उचलला. हॅलो, मी श्रुती बोलतेय. हो, तुझा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे, पियुष म्हणाला. तुला अरे तुरे केलं तर चालेल ना, म्हणजे आता आपला होकार तर झालेलाच आहे, तो म्हणाला. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, ती म्हणाली. कशाबद्दल, त्याने विचारलं. आपल्याबद्दल, म्हणजे लग्नाबद्दल. आय मीन होकाराबद्दल. विषय पुढे कसा न्यावा ते न कळल्यामुळे ती बावचळली. होकाराबद्दल? त्याबद्दल आता काय वेगळं बोलायचं आहे? तो तर तुम्ही आम्हाला आणि आम्ही तुम्हाला देऊन टाकलाय, पियुष हसत म्हणाला. हो, पण तुम्ही कोणत्या दबावाखाली तर होकार देत नाही आहे ना, तिने स्पष्टपणे विचारलं. हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला हवा. जनरली आपल्याकडे मुली घरच्यांच्या दबावाखाली येऊन होकार देतात म्हणून म्हटलं. जरा गंमत केली. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. मुळात तुम्हाला हा प्रश्न का पडला, त्याने विचारलं. मग मात्र तिने सरळ सरळ मुद्द्याला हात घातला. खरं सांगू का, तुम्ही माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत सरस आहात. मुख्य म्हणजे दिसायला. मी दिसायला अगदी कुरूप नाही, पण सुंदरही नाही, आणि हे मला माहिती आहे. मग तरीही तुम्ही होकार दिलात म्हणून आश्चर्य वाटलं मला, ती म्हणाली. अच्छा, असं आहे तर. हे बघ श्रुती, सौंदर्य हा व्यक्तिगत दृष्टिकोन असतो. कुणाला एखादी व्यक्ती खूप सुंदर वाटते, दुसऱ्या कुणाला ती अजिबात आवडत नाही. प्रत्येकाच्या नजरेचा दोष असतो तो. शिवाय माझ्या दृष्टिकोनातून सुंदर दिसणं यापेक्षा सुंदर असणं हे महत्त्वाचं आहे. पहिल्या भेटीतच तुझं वागणं, बोलणं, विचार आवडले मला. तू खूप हुशार आहेस, स्मार्ट आहेस, एक इंडिपेंडंट मुलगी आहेस. तुला तुझे स्वतंत्र विचार आहेत. मी तुला पहिल्या भेटीत एक प्रश्न विचारला होता. आजकाल मल्टीनॅशनल कंपनीत पगार भरपूर असला तरी नोकरीची काही गॅरंटी नसते. उद्या समजा काही कारणांवरून मला जॉबवरून कमी करण्यात आलं तर तू माझी साथ देशील का? त्यावर तू म्हणाली होतीस, आयुष्यात पुढे काय होईल हे कुणालाच सांगता येत नाही. लग्न म्हटलं, आयुष्य म्हटलं तर चढ उतार येणारच. एखाद्या कठीण प्रसंगात आपल्या लोकांना, मुख्य म्हणजे आपल्या पार्टनरला सपोर्ट करायलाच हवा. म्हणूनच तर नवरा बायकोला लाईफ पार्टनर असं म्हणतात, नाही का? मी कायमच तुमच्या मागे खंबीर उभी राहीन. तुमच्या प्रगतीसाठी, ग्रोथसाठी, चॅलेंजेससाठी कायम तुम्हाला सपोर्ट करेन. तुझं ते बोलणं मला खूप आवडलं आणि तेव्हाच ठरवलं की मला तूच लाईफ पार्टनर म्हणून हवी आहेस. पण तुला मी पसंत आहे ना, त्याने विचारलं. ती काही बोलली नाही. म्हणजे या मौनाचा अर्थ मी हो असाच समजायचा ना? पलीकडून तिचा फक्त हुंकार ऐकू आला. दोन्ही घरात आनंदी आनंद होता. आमचं जे काही आहे ते आमच्या 2 मुलींचंच आहे. आम्ही आम्हाला शोभेल अशीच पाठवणी करणार आहोत. अशा प्रकारची आश्वासनं बाबांनी तर दिलीच होती. त्यामुळे सुदैवाने बोलणी करण्यात कोणतेही भांडण तंटे झाले नाहीत. लग्न आनंदात पार पडलं. श्रुती गायकवाड आता सौ श्रुती पियुष सरंजामे झाली. थाटामाटात लग्न लागलं. रीतिरिवाज सुरळीत पार पडले. सगळं अपेक्षेपेक्षा छान झालं. अगदी नजर लागेल एवढं छान झालं आणि खरोखरच त्यांच्या नव्या संसाराला दृष्ट लागली. श्रुती पियुष हनीमूनला गेले. तिथे सुखी संसाराची, भविष्याची स्वप्न रंगवली. दोघांची नोकरी चांगली होती. पगार उत्तम होता. अजून आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट करूया, एखादं घर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवूया, अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्या. तेव्हा श्रुतीने सुचवलं, आत्ता आपलं जे घर आहे ते आपल्या चौघांसाठी ठीकठाक आहे. पण कधी ताई भाऊजी म्हणजे पियुषची बहीण भाऊजी आले की ते घर लहान पडेल. तेव्हा आपण एक मोठं घर घेऊ आणि तिथे शिफ्ट होऊ. राहतं घर भाड्याने देऊ. नवीन घरासाठी लोन मी काढते. तुझ्या पगारात घर खर्च भागेल. जे भाडं येईल ते आईबाबांच्या नावाने फिक्स डिपॉझिट करू. त्यांना त्याचा पुढे उपयोग होईल. तिचं हे बोलणं ऐकून पियुषला खूप आनंद झाला. श्रुती किती चांगली आहे, हुशार आहे हे त्याला आणि त्याच्या घरच्यांना पटलं. हनीमून झाला. दोघांनी ऑफिस जॉईन केलं. दोघांचा संसार सुरळीत झाला. सासूबाईंना जास्तीचं काम पडू नये म्हणून श्रुती स्वतः जमेल तेवढी मदत करून तर जायचीच, पण तिने त्यांच्यासाठी कामाला बाई देखील ठेवली. सगळं अलबेल सुरू होतं. नवीन घराची आयडिया
सासूबाईंना खूप आवडली. श्रुती, जमलं तर आपण ताईच्या म्हणजे पियुषच्या बहिणीच्या जवळ घर घेऊ असं सासूबाईंनी सुचवलं. सासूबाईंच्या इच्छेचा मान देत आणि त्यांच्या आनंदाचा विचार करत श्रुतीने नंदेजवळच मोठा फ्लॅट बुक केला. आपली माणसं जवळ आली. भाच्यांना नवीन मामी खूप आवडली. संध्याकाळी येताना रोज काहीतरी खायला ती घेऊन यायची. ओकेजन असेल तेव्हा गिफ्ट घ्यायची. मुलांबरोबर नणंदसुद्धा खुश होती. माहेरी आपल्या आईबाबांबरोबर आपली वहिनीसुद्धा आपलं कोडकौतुक करते हे कोणत्या मुलीला आवडत नाही. एकदा 2 दिवसांची सगळ्यांनी फॅमिली पिकनिक ठरवली. सापुताराच्या निसर्गरम्य थंड ठिकाणी जाऊन आल्यावर सगळ्यांना एकदम फ्रेश वाटलं. पण बिचारी श्रुती मात्र आजारी पडली. तिला भरपूर ताप आला. जॉईंट पेनचा त्रास सुरू झाला. तिला उठताच येईना. कॅल्शियमची कमी झाली असावी म्हणून सुरुवातीला डॉक्टरांनी पेनकिलरबरोबर कॅल्शियमच्या गोळ्या चालू केल्या. पण 10 दिवस झाले तरी काही विशेष फरक पडला नाही. मग मात्र हॉस्पिटलायझेशन आलं. तेव्हा तिला रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजेच तिचा आमवात वाढला आहे हे निश्चित झालं. हा आजार अनुवंशिक असतो, पण अति स्ट्रेस झाल्यामुळे तो अधिक बळावतो. म्हटलं तर त्यावर औषध असं नाही, पण कंट्रोल मात्र निश्चितच करता येतो. सध्या श्रुतीची हालत पाहता 3-4 महिने तरी तिला हेवी काम करता येणार नाही. तिला चांगलंच डाएट, प्रॉपर एक्सरसाइज, योगासन, पथ्य, आराम या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. डॉक्टर असं म्हणताच सगळे घाबरले. अचानक हिला काय झालं असं सासूबाईंनी तिच्या आईबाबांना जाब विचारल्यासारखं विचारलं. हा आजार अनुवंशिक होता तर मग आमच्यापासून का लपवला? आम्हाला आधीच का नाही सांगितला? असं म्हणत त्या खूप भडकल्या. श्रुतीच्या आईबाबांना आरोप प्रत्यारोप करण्याची सध्या तरी अजिबात इच्छा नव्हती. सध्या श्रुतीच्या तब्येतीकडे लक्ष देणं आवश्यक होतं. नम्रपणे ते पियुषच्या आईला म्हणाले, हे पहा ताई, तिला असा काही प्रॉब्लेम आहे हे आम्हालाही माहीत नव्हतं. स्ट्रेसमुळे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे हा प्रॉब्लेम झाला असावा. आणि हा काही कॅन्सर ट्यूमरसारखा दुर्धर आजार नाही, फक्त वातदोष आहे. योग्य काळजी घेतली, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली की ठीक होईल. पण पियुषच्या आई ऐकायलाच तयार नव्हत्या. त्या वाटेल तशा बोलू लागल्या. पण मग ती बेडवर पडून राहिली. मग तिची सेवा आम्हीच करायची का? ती कधी बरी होईल की नाही हेही माहीत नाही. आम्हाला आमचं होत नाही आणि तिची सेवा कुठे करू आम्ही? वैतागत त्या म्हणाल्या. काही गरज नाही तुम्हाला तिची सेवा करायची. आमची लेक आहे ना, मग आम्ही आमचं पाहून घेऊ. रागाने श्रुतीची आई असं म्हणताच विषय तिथे थांबला. आपल्या मागे काय चाललंय त्याची श्रुतीला कल्पनाही नव्हती. आरामासाठी तिचे आईबाबा तिला आपल्या घरी घेऊन गेले. सासूबाईंचा, नंडेचा 1-2दा चौकशीसाठी फोन येऊन गेला. घरच्यांना, नवऱ्याला आपली किती काळजी आहे याचं तिला समाधान वाटलं. पियुष 1-2 दिवसांनी फोन करायचा. तिला उठता बसताना फार त्रास व्हायचा. हाडं फार दुखायची, सांधे दुखायचे. बाहेर जाता येत नव्हतं म्हणून तिने पियुषला फोन करून भेटायला बोलावलं. पण तो चक्क म्हणाला, ऑफिसमध्ये खूप काम आहे. पण तुझी तब्येत कशी आहे? पहिल्यापेक्षा बरी आहे रे. आता उठून बसता येतं मला, ती आनंदाने म्हणाली. अगं पण डॉक्टर काय म्हणतायत आणि ऑफिस कधी जॉईन करणार आहेस? त्याने विचारलं. इतक्यात तरी नाही. आणि खरं सांगू, ऑफिसला जाण्याइतपत बरी झालेली नाही अद्याप मी. इतक्यात ऑफिस जमेल असं वाटत नाही. ऑफिसमधून सुद्धा कधी जॉईन होते असा फोन आला होता. पण मला चालताना बसताना फार त्रास होतो. मी विचार करतेय की सध्या हा जॉब सोडून द्यायचा, तब्येतीवर फोकस करायचं. 3-4 महिन्यात मी पुन्हा खडखडीत बरी होईन आणि मग जॉबवर जॉईन होईन. हा जॉब नाही तर मग दुसरा जॉब शोधेन. तू काळजी करू नकोस हं. मला माहिती आहे सगळं फायनान्शियल प्रेशर तुझ्या एकट्यावर येतं आहे. घरचं सगळं प्रेशर आई आणि ताईवर. पण मी बरी झाले ना की मग सगळं ठीक होईल. सध्या मला तुमची साथ हवी आहे. तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर? तिने विचारलं. ते ऐकून पियुष अगदी शांत झाला. काही वेळ विचार करत मग म्हणाला, बरं मी तुला नंतर फोन करू का? सध्या खूप कामं आहेत. त्याने फोन ठेवून दिला. श्रुतीला त्याच्या वागण्याचं वाईट वाटलं. स्वतःला समजावत ती म्हणाली, पियुषला टेन्शन असणार, फायनान्शियल प्रेशर असणार म्हणून तो शांत वाटला. आपण त्याला मदत करायला हवी. तिने आपले काही सेव्हिंग्स त्याच्या अकाउंटला ट्रान्स्फर केले. त्या दिवशी रात्री थँक्यू म्हणून त्याचा एक मेसेज आला.
पण त्यानंतर आठवडाभर फोन नाही, मेसेज नाही. श्रुतीला मग काळजी वाटू लागली. आपला नवरा आपल्याशी नेमकं का बोलत नाही, असं का वागतोय याची चिंता भेडसावू लागली. तिने आईकडे विषय काढला. आई गं, मला पियुषला भेटायला जायचं आहे. एकदा जाऊया ना माझ्या घरी. बेटा, तू सध्या व्यवस्थित बरी हो, मग आपण नक्की जाऊ. आईबाबांनी तिला समजावलं. पण तिचं मन लागत नव्हतं. पियुषचं बोलणं कमी झालं होतं. फोन नाही, मेसेज नाही. 4 महिने झाले. ती जमेल तसं त्याला कॉन्टॅक्ट करत राहिली. तिच्या सेव्हिंग्समधून ती घरचं लोन भरत होती. पण आता या विषयावर पियुषशी बोलणं भागच होतं. सेव्हिंग्स जवळजवळ संपत चालले होते. मग नाईलाजाने तिने पियुषला फोन केला. पण बोलण्यात तो फार इंटरेस्टेड वाटलाच नाही. त्याच्या तब्येतीची चौकशी करत मग ती म्हणाली, पियुष, थोडं लोनबद्दल बोलायचं होतं. सध्या मी जॉबवर नाही आहे. त्या सेव्हिंग्समधून लोनचे हफ्ते मी भरले. 4 महिने कसे तरी खेचले. आणखीन एखाद दुसरा महिना मी हफ्ता भरू शकेन. पण पुढे मलाही हफ्ते भरता येणार नाही. आपल्याला त्याबद्दल काहीतरी विचार करावा लागेल. तिच्या या बोलण्यावर पियुष क्षणभर शांत झाला. तिला वाटलेलं तो म्हणेल, तू काळजी करू नकोस ना, मी आहे ना, आपण सगळं मॅनेज करू. सध्या आईबाबा जे भाडं घेतायत त्यातून थोडं लोन जाईल. थोडे पैसे मी भरेन. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. सगळं ठीक होईल. तू सध्या तुझी काळजी घे. खडखडीत बरी होऊन आपल्या घरी ये. पण त्याने तर तिच्या अपेक्षेला सुरुंग लावून टाकला. उलट तो चिडून म्हणाला, झेपत नव्हतं तर मोठा फ्लॅट घेतलास कशाला? आता तुझं तू निस्तर. मला काही सांगू नकोस. त्याने फोन ठेवून दिला. तिला त्याच्या बोलण्याचा धक्का बसला. कारण हफ्ते जरी ती भरत असली तरी घर मात्र दोघांच्या नावावर होतं. लोन तिने काढलं होतं, पण घर दोघांच्याही नावावर होतं. घर विकायचं म्हटलं तरी त्याचा निम्म्या पैशांवर अधिकार असणारच होता. त्याच्या वागण्याने ती खूप हर्ट झाली. पण तिचे डोळे आता चांगलेच खडखडीत उघडले होते. आपण सगळ्यांच्या मागे आपलेपणाने उभं राहिलो, पण आपल्या कठीण प्रसंगात आता कुणीच नाही, या विचारानेच तिला रडू कोसळलं. ती खूप रडली. त्या सगळ्या विचाराने तिला स्ट्रेस येऊ लागला. डिप्रेशन आलं. तिची तब्येत पुन्हा खालावली. आईबाबांना तिचं दुःख पाहावत नव्हतं. बाबांनी तिला समजावलं, बेटा, हे जग असंच असतं. आपल्या पाठीशी कुणीतरी आहे. आपला पार्टनर आपल्या सुखदुःखात आपल्याबरोबर खंबीर उभा आहे. ही भावना खूप छान असली तरी प्रत्येकाच्या नशिबात ते सुख नसतं गं. तेव्हा इतरांकडून कोणतीही अपेक्षा करायचं सोडून आपण आपल्यासाठी उभं राहायचं असतं. आपणच आपल्याला मदत करायची असते. बेटा, तुला त्रास झाला ना तर आम्हालाही खूप त्रास होतो अगं. असं बोलताना बाबांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. त्या क्षणी श्रुतीने खंबीर व्हायचं ठरवलं. बस झालं आता स्वतःसाठी आणि आईबाबांसाठी उभं राहायचं. मग मात्र तिने सगळे विचार बाजूला सारले. स्वतःच्या हेल्थवर फोकस केला. ट्रीटमेंट, पथ्यपाणी, एक्सरसाइज, योग, मनाच्या शांतीसाठी ध्यानधारणा, सगळं रुटीन छान बसवलं. नेगेटिव्ह विचार सोडून दिले. मुख्य म्हणजे दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमसाठी, दुःखासाठी आपण जबाबदार आहोत या विचारांना तिलांजली दिली. ती स्वतः आनंदी राहू लागली आणि त्यामुळे आपोआपच आईबाबासुद्धा आनंदी झाले. हळूहळू तिची तब्येत खूप चांगली सुधारली. थोड्याच दिवसात चालू फिरू लागली. गेले 6 महिने मात्र तिची परीक्षा घेणारे ठरले होते. आता ती छान हिंडू फिरू लागली होती. ॲक्टिव्ह झाली होती. आता तिची घरी जायची वेळ आली होती. आई बाबा, मी उद्या माझ्या घरी जाऊन सगळ्यांना भेटणार आहे. असंही उद्या संडे आहे, त्यामुळे पियुषसुद्धा भेटू शकेल मला. अगं बाळा, पण बाबा पुढे काही म्हणणार त्याआधीच ती म्हणाली, बाबा, काळजी नका करू. आता जे काही होईल ते सगळं छान होईल. विचाराअंतीच होईल. सकाळी कुणालाही न कळवताच ती तिच्या घरी पोहोचली. दारावरची जळमिटं पाहून तिला कसं तरीच वाटलं. तिच्या व पियुषच्या नावाची नेमप्लेट पाहून तिला गहीवरून आलं. डोळ्यात आलेलं पाणी तिने पुसलं आणि बेल वाजवली. सासूबाईंनी दरवाजा उघडला. तिला अचानक आलेलं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. तू अशी अचानक? काही कळवलं नाहीस? चाचरत त्या म्हणाल्या. त्यांना बाजूला सारत ती आत आली. अहो आई, आपल्याच घरी यायला कळवायला कशाला हवं? ती आत आली तेव्हा नणंद चिप्सचं पॅकेट घेऊन खात बसली होती. पटकन ती उभी राहिली. श्रुतीने तिच्या बेडरूममध्ये डोकावलं.
नंडेची मुलं तिच्या बेडवर झोपली होती. बाबा मात्र पेपर वाचत बसले होते. त्यांनी प्रेमळपणे विचारलं, कशी आहेस बेटा? तिनेही प्रेमळपणेच उत्तर दिलं, बरी आहे बाबा. पियुष कुठे आहे? आंघोळीला गेलाय, बाबा म्हणाले. ती किचनमध्ये गेली. तिचं ते गोजीरवाणं किचन आता अगदी ओंगळ झालं होतं. तिला खूप हेल्पलेस वाटलं. बरण्यांवर धूळ साचली होती. टाईल्स कळकट मळकट झाल्या होत्या. ती निरखून पाहत असतानाच पियुष बाहेर आला. तिला अचानक आलेलं पाहून त्याला धक्का बसला. श्रुती, तू कळवायचं होतं ना, मी न्यायला आलो असतो. ओशाळभूतपणे तो म्हणाला, अरे कशाला? मी काही कुणावर अवलंबून नाही. इंडिपेंडंट मुलगी आहे मी. बरं ये, बाहेर ये, मला सगळ्यांशीच बोलायचं आहे. सोफ्यावरच्या उशीनेच तिने सोफा झाडला आणि ती आरामात फटकल मारून बसली. कसे आहात सगळेजण? असं मी अजिबात विचारणार नाही, कारण तुम्ही सगळेजण अगदी मजेत आहात हे दिसतंय ना मला. आणि तुम्ही विचारायच्या आधीच मी सांगून टाकते, मी सुद्धा अगदी उत्तम आहे. आणि हो, आनंदाची बातमी अशी आहे की लवकरच मी या घरी परत राहायला येणार आहे. ती असं म्हणतात सगळ्यांचा चेहरा पडला. अगं पण तुला काम झेपेल का? सासूबाईंनी विचारलं. हो, आता ऑफिस पण जॉईन केलं ना मी. दुसरा जॉब शोधायची गरजच लागली नाही. माझा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला होता. तो पाहून माझ्या ऑफिसच्या सरांनी मला तिथेच जॉईन करायला सांगितलं. तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांचे चेहरे एकदम उजळले. श्रुती पुढे बोलू लागली. ऑफिसमधला स्टाफ, मैत्रिणी, सरांनी मला खूप सपोर्ट केला. माझे आई बाबा तर देवासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. सगळ्यांनी धीर दिला, माझ्यावर विश्वास ठेवला. देवामुळे आणि त्या सगळ्यांमुळेच मी उभी राहू शकले. श्रुती म्हणाली, अगदी बरोबर बोललीस तू श्रुती. आम्ही सगळे तुझ्या मागे भक्कम उभे होतो आणि कायमच राहू. आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. पियुष तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला. अलगदपणे आणि शांतपणे त्याचा हात बाजूला सारत ती म्हणाली, हो ना, माहिती आहे मला. म्हणूनच तर आईबाबांना आज सांगूनच आले की आता प्लीज मला थांबवू नका. मला माझ्या घरी जाऊ देत. तिथे माझी मायेची माणसं वाट पाहतायत. ते ऐकून सासूबाई हसल्या. तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, तुझी केवढी काळजी लागून राहिली होती आम्हाला. आम्ही आणि आपलं हे घर तुझी चातकासारखी वाट पाहत होतो. आता सगळं पुन्हा पहिल्यासारखं होईल. तुला आणायला आम्ही स्वतःच येणार आहोत तिथे. त्या म्हणाल्या, चालेल आई, तुम्हाला माझी केवढी काळजी आहे. माझी आई उगीच काळजी करत होती. पण मी म्हटलं, तुमच्यापेक्षा जवळची माणसं आहेत माझी तिथे. त्यांना म्हटलं, लग्न झाल्यावर सासर हेच मुलीचं खरं घर असतं. सासू सासरे तिचे आई वडील आणि तिचा नवरा तिच्या सुखदुःखांचा जोडीदार. तुम्ही आता कितीही म्हटलं तरी आई बाबा तुम्ही परकेच. अगदी मला तुम्ही जन्म दिलात तरी तुम्ही परकेच. ते ऐकून सासूबाईंची कॉलर जरा ताठत झाली. मग श्रुती पुढे बोलू लागली. मी आईबाबांना सरळ म्हटलं, तुम्हाला आता परक म्हटल्यावर मला तुमचा एकही रुपया ठेवता यायचा नाही. माझ्या ट्रीटमेंटसाठी, हॉस्पिटलसाठी, औषध पाण्यासाठी जो काही तुम्ही खर्च केला आहात त्यातला एकही पैसा माझा नवरा ठेवणार नाही. तुम्ही कितीही हातपाय जोडा तरी तो काही तुमचं ऐकणार नाही. तुमची पायी पायी परत करूनच तो शांत राहील आता. आणि माझ्या सासूबाई तत्वांच्या अगदी पक्क्या आहेत. मी जॉबवर नसताना या घराचे हफ्ते मी तुमच्या सेव्हिंग्समधनं फेडत होते हे जर त्यांना कळलं तर त्या आधी मलाच रागवतील. म्हणतील, आमच्या सुनेच्या माहेरहून अशी मदत घेण्यापेक्षा हा फ्लॅट आम्ही विकून टाकू. आमच्या जुन्या घरामध्ये आम्ही राहायला जाऊ. पण तुमचे उपकार अशा पद्धतीने आम्ही कधीही घेणार नाही. मग मीच म्हटलं, त्या मला असं बोलायच्या आधीच हा फ्लॅट मी विकणार आहे. आणि तुमचा सगळा खर्च आई बाबा मी परत देणार आहे. कारण आता या फ्लॅटचे हफ्ते फेडणं आमच्या दोघांनाही शक्य नाही. ते ऐकून पियुष चांगलाच चपापला. पियुषच का, सगळेच चांगले चपापले. पियुष तर एकदम भडकला. विकणार आहे म्हणजे? कुणाला विचारून विकणार आहेस? यात माझाही 50% शेअर आहे, समजलं? रागाने जे बोलायला नको ते त्याच्या तोंडातून निघून गेलं. मग मात्र श्रुती जाम भडकली. तिचा चेहरा लालेबुंद झाला. ती म्हणाली, मग त्या 50%साठी तू काय रे मेहनत केलीस? फक्त घराच्या ॲग्रीमेंट पेपरवर सही केलीस आणि माझ्याबरोबर लग्न केलंस. हे एवढंच कॉन्ट्रीब्युशन ना तुझं? ती अशी चिडलेली पाहून सासूबाई मध्ये पडल्या. अगं अगं असं का म्हणतेस? तो एक शब्द चुकून काय बोलून गेला तर लगेच तू माझं तुझं करायला लागलीस.
अगं आपण एक फॅमिली आहोत. खरंच? पण मग इतक्या दिवसात तुम्ही मला तुमच्या फॅमिलीत घेऊन का आला नाहीत? अहो घरी आणणं सोडा, साधं भेटायलाही आला नाहीत, फोन केला नाहीत. उलट माझ्यावर कठीण वेळ आली तेव्हा माझ्या आईबाबांना दोष देऊन मोकळं झालात. त्यांना धीर द्यायच्याऐवजी मनस्ताप दिलात. आणि आता फॅमिलीच्या गोष्टी करताय. आई जाऊ दे ना, पुढचं मी काही बोलणार नाही. मला सांगा, घर कधी रिकामं करताय? तिने मग स्पष्टपणे विचारलं. मग मात्र सासूबाई भडकल्या. काढायचं होतं तर मग या मोठ्या घरात आणून मोठेपणा मिरवलास कशाला? कशाला दूर करतेस आता आम्हाला? असं म्हणत त्या आत जाऊ लागल्या. 1 मिनिट, अजूनही आई म्हणूनच हाक मारतीये, कारण अजून तरी मी नातं तोडलेलं नाही. हे पहा, मी कोणालाही दूर केलेलं नाही. तुम्ही आपण आपल्या कर्माने दूर झालेला आहात. तुम्ही तुमचा स्वार्थ पाहिलात, लग्नाच्या आधी आणि नंतरही. लग्नाच्या आधी माझ्या आईबाबांची प्रॉपर्टी आणि माझा पगार पाहून लग्न केलं. मला तर तुमचं फक्त प्रेमच हवं होतं, आपली माणसं हवी होती. मला घर कुटुंब जोडायचं होतं. पण तुम्हाला मात्र फक्त माझा पैसा आणि पैसाच हवा होता. माझ्या सुखात मला तुम्ही सगळे हवे होतात, पण माझ्या दुःखात निदान तुमची साथ तरी मला मिळेल अशी अपेक्षा होती. पण तुम्ही माझी आशा अपेक्षा धुळीला मिळवली. आता ऐकताय का? कान उघडे ठेवून ऐकाच. मला हा फ्लॅट लवकरात लवकर रिकामा करून हवाय. रागाने मग सासूबाई म्हणाल्या, पियुष काही ऐकू नकोस हिचं. यात 50% तुझा हिस्सा आहे, समजलं ना? तो अजिबात सोडू नकोस. प्रेमाची भाषा हिला समजत नसेल तर कायद्याच्या भाषेने समजावू आम्ही, त्या फणकाऱ्याने म्हणाल्या. प्रेमाची भाषा? तुम्हाला खरंच येते ती भाषा? अहो तुम्हाला प्रेमाची भाषा नाही, फक्त पैशाची भाषा येते आणि तेवढीच कळते. तेव्हा आता उगीच मला जास्त बोलायला लावू नका, श्रुती म्हणाली. श्रुती, आईशी उद्धटपणे बोललेलं मी खपवून घेणार नाही, पियुष म्हणाला. मग तू काय करणार? हे नातं तोडायला मी मागे पुढे पाहणार नाही, पियुष म्हणाला. आहे तेवढी हिंमत तुझ्यात? दे, मग मला डिवोर्सच दे. तिने मग पर्स उघडली आणि खरोखरच डिवोर्सचे पेपर बाहेर काढून त्याच्यासमोर फेकले. तिच्या या ॲक्शनने सगळेच जण हादरले. श्रुतीचे डोळे मात्र पाण्याने डबडबले होते. पियुष, लग्नाच्या आधीच मी तुला स्पष्टपणे विचारलं होतं, पण तू माझ्याशी खोटं बोललास. तुला माझा स्वभाव आवडला म्हणून तू लग्नाला तयार झाला असं खोटं म्हणालास. पण खरं तर तुला माझा फक्त पैसा हवा होता. मी मूर्खासारखं भावनांमध्ये वाहत गेली. माझ्या भावनांच्या नदीत तुम्ही सगळ्यांनी स्वतःचे हात मात्र छान धुवून घेतलेत की. असं म्हणताच पियुष पुढे झाला. अगं अगं, तुझ्या डोळ्यात पाणी नाही पाहू शकत मी. नवरा बायकोचे गैरसमज होतात अगं, पण तू फार सिरियसली घेतलंस. त्याला मागे सारत मग ती स्पष्टपणे म्हणाली. बस ना पियुष, किती हा खोटारडेपणा रे. तुझ्या या गोड शब्दांचा आता कंटाळा आलाय मला. लग्नाआधी तू खोटं बोललास तेव्हा मी भुलले. लग्नानंतर काही दिवसातच मला दुसऱ्या चांगल्या जॉबची ऑफर आली होती. पगार पोस्ट तुझ्यापेक्षा जास्त होता. तेव्हा तू म्हणालास, पोस्ट वाढली ना की खूप जबाबदाऱ्या येतात अगं, मग माझ्यासाठी तुला वेळच मिळणार नाही. तेव्हा आता नको ना ही ऑफर घेऊस. तेव्हाही तुझ्या शब्दांवर मी भुलले. खरं तर त्यावेळेस तुला माझी जलसी वाटली होती. माझ्या प्रगतीचा धोका वाटला होता. म्हणून तुझ्या गोड खोट्या शब्दात तू मला अडकवून टाकलंस. तुला चांगली कमवती बायको तर हवी होती, पण स्वतःपेक्षा जास्त कमवणारी वरचढ बायको नको होती. तेव्हा मला हे कळलं नव्हतं असं नाही, पण माझ्यासाठी पैशांपेक्षा, पोस्टपेक्षा, पगारापेक्षा आपलं नातं, तुझं प्रेम, संसार महत्त्वाचा होता. म्हणून आपल्या संसारासाठी, प्रेमासाठी आणि तुझ्यासाठी त्या नोकरीची ऑफर मी सहजपणे सोडली. पण मला जेव्हा तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मात्र तू माझा हात सरळ सरळ झटकून टाकलास. तुझ्या या वागण्याने मी खूप दुखावले गेले. मला स्ट्रेस आला, डिप्रेशनमध्ये गेले. माझ्या आईबाबांना सहन करावं लागलं, मला सहन करावं लागलं त्यावेळेस. पण आता यावेळेस मी मूर्ख बनणार नाही. हे बघ, मला डिवोर्स हवाच आहे, ती रागारागाने बोलत होती. पियुषने पण मग शांतपणाचा खोटा मास्क फेकून दिला. तूही भडकला. हां जा, देऊन टाकला तुला डिवोर्स. पण लक्षात ठेव, या फ्लॅटचा 50% मालकी हक्क मी सोडणार नाही आहे. त्याच्या आईने पण त्याला सपोर्ट केला. बहीण आणि वडील मात्र शांतपणे ऐकत होते. ठीक आहे, पण एक गोष्ट तूही लक्षात ठेव, डिवोर्स घेताना मी सहजासहजी तुला सोडणार नाहीच आहे.
तुझ्यावर असे ॲलिगेशन्स आणि आरोप लावेन की तुला घरातून बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होऊन जाईल. तुला समाजात काळीचंही स्थान उरणार नाही. तुझी अशी बदनामी करेन की तू याद राखशील. तुझा हा खोटेपणा सगळ्यांसमोर आणेन. ऑफिसमध्ये तुझ्या इज्जतीचे वाभाडे काढल्याशिवाय मी राहणार नाही. शिवाय फ्लॅटच्या दुपटीच्या रकमेची पोटगी वसूल करेन. कायदे तुझ्यापेक्षा जास्त कळतात मला, हे तूही विसरू नकोस. मी एक इंडिपेंडंट स्त्री आहे. इंडिपेंडंट स्त्री भावनाशील जरूर असते, पण मूर्ख नसते. हे लक्षात ठेव की मी माझ्या कर्तव्यासाठी जितकी झटले ना, तितकीच माझ्या हक्कासाठी सुद्धा लढू शकते. शृंगार करणाऱ्या स्त्रीपेक्षा संघर्ष करणाऱ्या स्त्रीचं प्रतीक मला माझ्यात दिसतं. आणि तो संघर्ष तुझ्या पुरुषी वर्चस्वाला जाळून टाकण्याआधीच माझं ऐक आणि हे घर रिकामं कर. घराचा मालकी हक्क सोडायचा, समजलं ना? बोलताना तिच्या डोळ्यात निखारे होते. तोंड वर करून बिनपैशाचा हक्क मागायला तुला काहीच वाटत नाही? हे घर मी घेतलं होतं. मी लोन काढून घेतलं होतं. तू याच्यासाठी काय केलंस? तुम्हाला तर फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी आयती मिळाली होती. ती अंडं देत होती तोपर्यंत तुम्ही तिला 2-4 प्रेमाच्या शब्दांचे दाणे चारत राहिलात. पण ती जेव्हा अचानक आजारी पडली, सोन्याचं अंडं ती देऊ शकेल की नाही अशी परिस्थिती आली, तेव्हा मात्र तुम्ही त्या कोंबडीला दाणे देणंच बंद केलं. तिने दिलेल्या अंड्यांवर मात्र आजपर्यंत खुशाल जगत राहिलात आणि आता तर तिला कापायलाच निघालात. तुमचं वागणं किती घृणास्पद आहे. पण तुम्ही विसरलात, जिला तुम्ही कोंबडी समजत होतात ना, ती कोंबडी नव्हती. ती आकाशाला गवसणी घालणारी घार आहे. नव्हे गरुड आहे. तिच्या पंखात तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही एवढं प्रचंड बळ आहे. ती जेवढी करारी तेवढीच मोठी तिची गगनभरारी. तिला रोखण्याची, दाबण्याची आणि सांभाळण्याची सुद्धा कुवत तुमच्या खुराड्यात राहणाऱ्या आणि कोंबड्याची मेंटॅलिटी असणाऱ्या या मुलाकडे नाही. फार वाईट मी बोलणार नाही कुणाबद्दल, पण काही लोकांना वेळीच त्यांची जागा दाखवून द्यावी लागते. ते मी केलं. माझं काम झालं आहे. पुन्हा येईन तेव्हा घर रिकामं हवं, असं बोलून ती निघून गेली. हे असं काही घडेल, गोष्टी एवढ्या टोकाला जातील याची पियुषला किंवा त्याच्या आईला कल्पना देखील नव्हती. तो मागून हाक मारत राहिला, पण ती मात्र खूप दूर निघून गेली. तो वेड्यासारखा मागून हाक मारतच राहिला. ती काय बोलून गेली, काय करून गेली हे त्याच्या समजण्याच्या पलीकडे होतं. सगळं हातातून निसटलं होतं. एक गुणी बायको, तिचा पैसा, फ्लॅट आणि संसार. तो आईकडे पाहत राहिला, बावरलेल्या मुलासारखा. त्याची ती अवस्था पाहून बाबा पुढे झाले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, बेटा, ती खूप दूर गेली निघून, या घरापासून आणि तुझ्या आयुष्यातून. तुला म्हटलं होतं तेव्हा मी, आईच्या झाशात नको येऊस. स्वतःचे निर्णय स्वतः घे. स्वतःचं डोकं वापर, स्वतःची बुद्धी वापर. पण ऐकलं नाहीस. प्रत्येक व्यक्ती मान मुरगळून घेणाऱ्या कोंबडीसारखी नसते रे. मी या खुराड्यात राहिलो, पण ती नव्हती राहणारी. तिची झेप एवढी उंच आहे की ती तुझ्या कवेत सामावणारी नाही. तुझ्या प्रेमाची, विश्वासाची कवा मिठी फार तोकडी पडली. तिचे पंख छाटून टाकायचा तुमचा अविचार तुम्हालाच भोवला आणि तुम्ही तिचे पंख कापण्याआधीच तिने मात्र गरुडासारखी उंच भरारी घेतली, गगन भरारी.